सेटवर शूटिंग करताना कोण जास्त फोनवर असायचं? तिकडे एकतर आम्ही कोकणात शूट करत होतो, त्यामुळे नेटवर्क नसायचं. तर फोनवरती बोलायला आम्हाला जरा लांब तिकडे एका नाल्याजवळ जावं लागायचं. वायफाय कॉलिंग. तुमची काय टिप्पणी यावर? करेक्ट. गण्याचं एक नेटवर्कच वेगळं आहे, त्यामुळे ते त्याला तिथे होतं. बदनाम करू नका. नाही तिथे होतं मला, पण मी सतत शूटिंग चालू असताना सगळ्यांचे फोन कंपल्सरी बंद असायचे, त्यामुळे अर्जंट कॉल्स कुठले यायचे असे जरा बायकोचे आणि कोणाचे येणार. सेटवर कोण उशिरा पोहोचायचं? त्याचं नाव अ नी सुरुवात होतं, आशिष नाही. आम्ही सगळे एकत्र जायचो सेटवर, एकच गाडी असायची सगळ्यांसाठी. त्यामुळे एक मिनिट आणि कॉल टाइम जर लेट असेल तर कोणीतरी लेट पोचलं वेगळी गोष्ट आहे. मग सिनेमा कॉमेडी तर शूटिंग करताना कोण जास्त हसवायचं? आनंद इंगळे. मातब्बर कलाकार आहेत, खूप कॉमेडी होत असणार ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा. तर कोणी प्रँक केलंय का कोणासोबत? प्रँक असं नाही झालं, पण सिच्युएशनल कॉमेडी असल्यामुळे दिलीप काकांनी काही खोड्या केलेल्या आहेत. आता एखादा किस्सा तूच सांग बाबा. तर पंचकचं शूटिंग चालू आहे आणि खूप असा एक सिरियस सीन नाही, कारण आमच्या सिरियस सिच्युएशनमध्ये पण सगळ्याकडे आमच्या फिल्ममध्ये कॉमेडी आहे. इट्स अ डार्क कॉमेडी. तर ओपनिंग सीन आहे फिल्मचा, जिथे दिलीप काका म्हणजे माझे वडील, माझं कॅरेक्टर माधव, दिलीप काका वारले असतात आणि ते झोपले आहेत. त्यांच्या अंगावर पांढरं चादर आहे आणि नाकात 2 कापूस लावले दिलीप काकांनी, दिलीप प्रभावळकरांच्या. आणि ह्या बाजूला लेफ्ट हँड साईडला आनंद इंगळे बसलाय आणि आमचा 2 शॉट लावलाय माझा आणि माझा क्लोज लावला होता. आणि मी रडतोय आणि मी एका मुलाचा बाप मेला आहे, तर ती इंटेन्सिटी आणि ते सगळं, तर तो शॉट चालू आहे. आणि ह्यांचं काय चाललं होतं दिलीप काकांचं, तर दिलीप काका आणि अंड्या इंगळे, दिलीप काका हे नाकात 2 कापूस लावले होते ना, ते करत उडवायचे आणि किती लांब जातो हे बघायचे. तर शॉटच्या मध्ये अंड्या नाही अजून लांब जाईल, बरं थांब आणि हे चाललं होतं त्यांचं शॉटच्या मध्ये असा कापूस दिसला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.